हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यात नंदाच्या व्रजातील कुमारी मुली हविष्यान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागतात. हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका चेरुर्हविष्यन्य भुजान्ना कात्यायनं कात्यायनचरणव्रतम्. राजा अरुणोदय होत असताना यमुनेच्या पाण्यात स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून सुगंधी चंदन फुलाचे हार निराळ्या अन्नाचे नैवेद्य धूप दीप मोठ्या भेटवस्तू पानं फळं तांदूळ इत्यादींनी तिची पूजा करायची आणि पूजा करून त्या देवीला प्रार्थना करायची. कात्यायनी मामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. ही कात्यायनी, ही महामाये, ही महायोगिनी, ही सर्वांच्या एकमात्र स्वामिनी नंदनंदना नामचा पतिकर देवी, आम्ही तुला नमस्कार करतो. या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका देवीची आराधना करीत होत्या, करत असत. ज्या मुलीचं लग्न जुळत नसत त्या मुलीने दशमस्कंदातला 22वावं प्रकरण आहे आणि 22व्या प्रकरणातील वस्त्रहरणातली ही कथा आहे. आणि वस्त्रहरणातल्या 22व्या प्रकरणातील दशमस्कंदातलं 22वं प्रकरण आणि 22व्या प्रकरणातील 3ऱ्या नंबरचा श्लोक आहे. जिचे लग्न जुळत नसेल त्या आणि मग मुलं म्हणतील मुलांचं जुळत नसेल त्यांनी काय करावं, त्यांच्याही करता मंत्र आहे, पण तो दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. तर दुर्गा सप्तशतीतला मुलांकरता मंत्र असा आहे की आठवलं तर सांगतो, पण मुलींकरता हा मंत्र आहे. याप्रमाणे या मंत्राचा जप करा. दररोज करू लागल्या आणि त्या दररोज सकाळी उठून एकमेकींना आत्मारी उच्च स्वरात भगवान श्रीकृष्णाच्या लीलाचं गायन करीत यमुना जला स्नान करण्यासाठी जातात. दररोजच्या प्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापले वस्त्र ठेवून कृष्णाच्या गुणगान करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. योगेश्वराचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपीचं मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रासह यमुना काठी गेले आणि तेथे त्या मुलींची वस्त्र उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले आणि त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखदा हसू लागले आणि म्हणू लागले, अत्रा गत्या बलाकाम स्वम स्वम वास प्रभीयताम सत्यम ब्रवाणिनो नर्म यद यम व्रतकारशितः. कुमारीनो, येथे येऊन तुम्ही आपापले वस्त्र खुशाल घेऊन जा. मी खरंच सांगतो, कारण व्रत करून तुम्ही खंगलात म्हणून मी तुमची थट्टा करत नाही. कृष्ण म्हणतात, मी यापूर्वी खोटं बोललो नाही आणि हे माझे मित्र जाणता सुंदरीनो, तुम्ही एकट्या येऊन आपापली वस्त्र घेऊन जा की सगळ्याच किंवा सगळ्या जणी एकदम येऊन जा. कृष्ण जेव्हा असे म्हटले तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाने कुमारीचं चित्त आणखीन त्यांच्याकडे आकर्षित झालं आणि थंड्या पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांचे शरीर थंडीने थरथर कापत होती आणि त्या श्रीकृष्णाला म्हणू लागल्या,
मानयं भूकृतास्त्वं तु नन्दगोपसुतं प्रियं जानिमोऽङ्ग्रव्रजश्लाघ्यं देहि वासंसि विपिता। हे प्रिय श्री कृष्णा, तू असा अन्यायाने वागू नको. तू नंद बाबाचा लाडका आहे हे आम्हाला माहिती आहे. तू व्रजवासियांचाही आवडताय. आम्ही थंडीने कुडकुडत आहे. आमची वस्त्र दे, आमची वस्त्र आम्हाला दे, नाही तर आम्ही नंद बाबाला सांगू. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, भवत्यो यदि वेदाशो मयोक्तं वा करिष्यत अत्र गत्या स्वस्वांसंसि प्रतिच्छन्तु चित्स्मितः. निरागस असणाऱ्या मुलीनो, तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणता, पण मी सांगेन ते करू इच्छिता तर येथे येऊन आपापली वस्त्र घेऊन जा. तेव्हा त्या सर्व कुमारी तेव्हा त्या सर्व कुमारी मुली कुडकुडीत थंडीने दोन्ही हाताने आपले गुप्तांग झाकून यमुनेच्या बाहेर आल्या आणि थंडी त्यांना अतिशय सतावीत होती. त्यांचे अश्वित भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि ते आपल्याजवळ आल्याचं पाहून त्यांची वस्त्र त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवलेली प्रसन्नतेने हसत हसत म्हणाल्या, मुलीनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलं, त्यामुळे जलदेवता वरुण यमुना नदी यांची अवहेलना झाली. या दोषाचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर लावून नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्र घ्या. हे श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकून त्या व्रज कुमारींना विवस्त्र होऊन स्नान केल्याने आपल्या व्रतात उणीव राहिली असं वाटलं, म्हणून त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्व कर्माचे साक्षी असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि पापाचं परिमार्जन करणारे तेच आहे असं समजून श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न झाले आणि त्यांची करुणा येऊन त्यांनी त्यांना वस्त्र देऊन टाकले. गोपीने आपापले वस्त्र परिधान केली, परंतु कृष्णाने त्यांचं चित्त असं हिरावून घेतलं होतं की त्या तिथून एक पाऊलही पुढे जाऊ शकल्याने आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्या त्यांच्याकडे लाजलेल्या नजराने पाहतात. कुमारीनो, तुम्ही माझी पूजा करू इच्छिता, हा तुमचा संकल्प मी जाणला. तुमच्या इच्छेला माझी संमती आहे. तुमचा संकल्प पूर्ण होईल. ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली त्यांची कामना त्यांना सांसारिक भोगाकडे नेण्यास असमर्थ असते. जसं भाजलेलं किंवा उकडलेलं बी पुन्हा उगवू शकत नाही. म्हणून हे मुलीनो, आता तुम्ही आपापल्या घरी जा. तुमची साधना सिद्ध झाली. पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार करा. सतीनो, याच उद्देशाने तुम्ही व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना, तुमची इच्छा पूर्ण होईल. शुकाचार्यजी महाराज म्हणतात, इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंताच्या आज्ञेने त्यांच्या चरण कमलाचं ध्यान करीत जाण्याची इच्छा नसताना कशामध्ये व्रजामध्ये गेल्या आणि राजन यमुनेचं पाणी अतिशय मधुर शीतल आणि स्वच्छ होतं. त्यांनी गायींना पाणी पाजल्यानंतर ते स्वतः स्वादिष्ट पाणी पोटवर पेले. परीक्षिता, ज्यावेळी ते यमुनेच्या काठावरील वनामध्ये मनसोक्तपणे गोपाळ कृष्ण आणि सवंगडी गायी चारत होते, त्याच वेळी भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण बलरामाजवळ येऊन म्हणू लागला की आम्हाला भूक लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा म्हणू लागले की इथे जवळच ब्राह्मणाची घर आहे, त्या ब्राह्मणाच्या घरून आपल्यासाठी अन्न घेऊन या. गेले, पण ते ब्राह्मण उद्धट असल्यामुळे त्या ब्राह्मणाने दिलं नाही. परत भगवान श्रीकृष्ण जवळ आले. परत भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही ब्राह्मण पत्न्यांना भेटा.
त्यावेळेला गेले, ब्राह्मण पत्न्याला सांगितलं. ब्राह्मण पत्न्यांनी आपले पतीसह सगळ्या जणी आल्या आणि भगवान श्रीकृष्णाला ते संपूर्ण भोजन आणून दिलं. त्या भगवान त्या यज्ञ पत्न्यावर प्रसन्न झाले, कृपा केली यज्ञ पत्न्यावर. याप्रमाणे त्या यज्ञ पत्न्याचा, ब्राह्मण पत्न्याचा भगवान श्रीकृष्णाच्या संवाद सांगितला. त्याच्यानंतर इंद्र यज्ञ निवारणाची कथा सांगितली. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, किती मधुर 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 नाम हरि ओम. किती मधुर 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 नाम हरि ओम. किती मधुर निवारण भगवान श्रीकृष्णाने केलं. एक दिवस भगवान श्रीकृष्ण मुलांसोबत बसले असता काहीतरी कार्याची गडबड दिसली, धावपळ दिसली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाबा नंदाला विचारलं. भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी असून सुद्धा भगवान अपि तत्रैव बलदेवेन सयुतः अपश्यन् निवसन् गोपा निन्द्रया गतो जमान. भगवान श्रीकृष्ण बलरामाच्या वृंदावनामध्ये राहत होते. गेली त्यांनी पाहिलं की सर्व गोप इंद्र यज्ञ करण्याची तयारी करत आहेत. तेव्हा बाबा नंदाला विचारलं भगवान श्रीकृष्ण, कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे, त्याचं फळ काय, कोणाला उद्देशून, कोणत्या साधनाने हा यज्ञ केला जाणार आहे, त्या ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा आहे. जे संत पुरुष सर्वांना आत्मा मानतात, ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परकाचा भेद नसतो, म्हणून ज्याला कोणी मित्र नाही वा ती शत्रू नाही वा ती राईट नसतो, त्यांच्यापासून लपून ठेवावीशी कोणती गोष्ट नसते. मित्र तर स्वतःसारखा असतो. असं रहस्य शत्रूप्रमाणे चिरायला सांगता कामा नाही. मित्र स्वतःसारखा असतो, म्हणून त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपू नये. भगवान श्रीकृष्ण बाबा नंदाला म्हणतात, हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारचं अनुष्ठान करतो, कर्मे करतो. जशी समजून करणाऱ्याची कर्मे जशी सफल होतात, तशी न समजता करणाऱ्याची सफल होत नाही. माहित नाही, समजत नाही, माहित नाही, करून राहिलो, सफल कशा करता करून आलो, काय म्हणून करून आलो, सफल. तर आपण जो यज्ञ करणारा तो विचारपूर्वक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
विचारपूर्वक आहे की रूढी म्हणून आहे की मी जाणू इच्छितो, आपण मला संयुक्तिक असेल तर सांगा. तत्र तावत् क्रियायोगो भवतां किं विचारितः अथवा लौकिकस्तन्मे तुच्छत्साधु भनन्यताम्. बाबा नंद म्हणतात, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्ततमात्मूर्तयः ते विवशरन्ति भूतानां त्रिनयनं जीवनपयः. देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे. मेघ त्याचं स्वतःच रूप आहे. सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी त्याचा ते वर्षाव करतात. बाळा, म्हणून आम्ही सर्वजण अन्य माणसं त्या मेघपती इंद्राची पाण्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करत असतो आणि यज्ञ केल्यानंतर जी शिल्लक राहते त्याच अन्नाने सर्वजण धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी आपला जीवन निर्वाह चालवित मनुष्याच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊस आहे. विसृजित धर्मं पारंपर्यागतं नर कामालोभात् भयाद्वेषात् सवैनाप्नोति शोभनम्. बाळा, कुल परंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य लोभ, काम, लोभ, भय, द्वेष या भावनेने सोडून देतो त्याचं कधी कल्याण होत. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजन इंद्राय मन्युं जनयन् पितरं प्राह केशवः. कृष्णाने नंद आणि अन्य व्रजवासियांचं म्हणणं ऐकून इंद्राला क्रोध आले. ते आपल्या वडिलांना म्हणाले, कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखं दुःखं भयं सेवं सेवं कर्मणैवाविविध्यते. प्राणी आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो. त्याला त्याच्या कर्मानुसार सुख दुःख भय आणि कल्याणाची प्राप्ती होते. ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर त्याला त्याच्या कर्मानुसार सुख दुःख भय आणि कल्याणाची प्राप्ती होते. ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवाने केलेल्या कर्माचं फळ देणारा ईश्वर आहे. तो कर्म करणाऱ्यांना त्याच्या कर्मानुसार फळ देतो. कर्म न करणाऱ्यावर त्याचं काही चालत नाही. भगवान श्रीकृष्ण बाबानंदाला म्हणतात, जर सर्व प्राणी आपल्या आपापल्या कर्माचं फळ भोगत असतील तर आम्हाला इंद्राची काय आवश्यकता आहे. पूर्व संस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसाच्या कर्म फलाला जर तो बदलू शकत नसेल तर मग इंद्र कशाला. भगवान श्रीकृष्ण, मनुष्य आपल्या पूर्व संस्काराच्या अधीन आहे. त्यानुसार वागतो. देव, असुर, मनुष्य या सर्वांसह हे जे स्वभावावर, हे जग स्वभावावर अवलंबून आहे. जो आपल्या कर्मानुसार उत्तम कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो, कर्मानुसार शत्रू मित्र उदासीन असा व्यवहार करतो, किंबहुना कर्मच गुरु आहे आणि कर्मच ईश्वर आहे. जंतु प्रातो सृजति कर्मणा शत्रुर्मिन मित्र उदासीन कर्मायो गुरुरीश्वरः. याप्रमाणे मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आणि आश्रम अनुकूल अशा धर्माचं पालन करीत कर्माचा आदर करावा. याप्रमाणे ब्राह्मणांनी वेदाचा अध्ययन अध्यापन करून, क्षत्रियांनी पृथ्वीचं पालन करून, वैश्याने व्यापार करून, शूद्राने तीन वर्णाची सेवा करून आपला जीवन निर्वाह करावा.
वैश्याचे व्यवसाय 4 प्रकारचे आहेत. शेती, व्यापार, गुराचं पालन, सावकारी. आम्ही त्यापैकी फक्त गोपालन नेहमी करत आलो. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या संसाराच्या स्थिती, उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत. हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री पुरुषाच्या संयोगाने रजोगुणामुळे उत्पन्न होते आणि त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात. त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवाची उपजीविका चालते. यात इंद्र काय करतो? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आमच्या जवळ नगर नाही, गाव नाही, घर नाही. आम्ही कायमचे वनवासी, जंगली पर्वत हीच आमची घर आहे. म्हणून आपण गायी, ब्राह्मण, पर्वत यांनाच पूजेला आरंभ करू. यज्ञासाठी जी सामग्री गोळा केली त्याच सामग्रीने याचं पूजन करू. यज्ञासाठी सामग्री काय गोळा केली होती भगवान श्रीकृष्ण सांगतात, पंचंता विविधा पाका सुपांता पायसादय सयावापूपशकुल्य सर्वदोषक्रियतां वरण, शिरा, अनारसे, करंजा, खीर अनेक प्रकारचे अन्न पदार्थ बनवा. सर्व दूध, दही बरोबर घ्या. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. त्याप्रमाणे सर्व गोकुळवासियांनी भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार गोवर्धन पर्वताची पूजेला सुरुवात केली. पूजा सुरू केली. प्रेरणेने गोपांनी, गोवर्धन गायांनी ब्राह्मणाची विविध पूर्व पूजा केल्यानंतर कृष्णासह सर्वजण व्रजामध्ये परत आणि भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या पर्वतामध्ये त्यांनी दाखवलेल्या नैवेद्याचा स्वीकार करण्यासाठी गेले आणि त्या नैवेद्याचा स्वीकार केला. सगळं झाल्यावर परतले. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजन, इंद्र सदात्मन पूजा विज्ञाय वितानृप गोपेभ्यो कृष्णनाथेभ्यो नंदादि प्रकोपसः गणसावर्तकं नाम मेघानां चान्तकारिणां इंद्रपा प्राचोदयत् क्रुद्धो परीक्षिता आपली पूजा करणे बंद केला असं इंद्राला समजतात. तो श्रीकृष्ण ज्याचे रक्षण करते आणि त्यानंद इत्यादी गोपाळ इंद्र रागावला. इंद्र स्वतःला त्रैलोक्याचा ईश्वर समजत होता. त्याने संतापून प्रलय करणाऱ्या आपल्या सावर्तक नावाच्या गणाला आज्ञा दिली. पाऊस नसताना, पावसाळा नसताना मुसळधार खांबा एवढाल्या पावसाच्या गारा, एवढाल्या गारा, पाणी, विजा गरजू लागले. विजा चमकू लागल्या, ढग गरजू लागले. गडगडाटासह गोकुळामध्ये पीडा देऊ लागल्या. याप्रमाणे या जंगली गवड्याची एवढी संपत्तीची नशा असं म्हणून असणाऱ्या कृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला. तेव्हा जसं या जगात काही लोक भवसागर पार करण्यासाठी असलेली ब्रह्मविद्या हे खरं साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणाऱ्या असमर्थ कर्ममय या घोर संसार सागराला पार करू इच्छितात. त्याला इंद्र बडबड करू लागला. कृष्ण एक बडबड करणारा फंकट, अभिमानी, मूर्ख, असून सुद्धा स्वतःला मोठा समजतो असं वगैरे वगैरे बोलू लागला. त्यावेळेला त्याने सावर्तक नावाच्या गणाला आज्ञा केली आणि मुसळधार पाऊस पडू लागला. खांबा एवढ्या गारा पडू लागल्या. गोकुळ
मूड बेजार झाला आणि ते पावसाने जिरीस आल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तक झोपून आणि मुलांना पोटाशी धरून थरथर कापत भगवंताच्या चरणाजवळ आले आणि श्रीकृष्णाला ते म्हणू लागले,
एकही झाड सोडलं नाही. लांब लचक कथा आहे ती, चारकट सांगतो. एकालाही गवताला सुद्धा विचारलं, यमुनेच्या वाळवंटातल्या पक्षाला सुद्धा विचारलं, कोणीही पता सांगितला नाही. त्यावेळेला एक कवी सांगतात, काना तेरे नामचे हजार, काप गडालू कंकोत्री, रोज रोज बदले मुक्काम, काप गडालू कंकोत्री. हे कृष्णा, तुला कुठल्या नावावर पत्र पाठवू आणि कुठे पाठवू? कारण मुक्काम कुठे तुझा दररोजचा बदलता असतो, त्या मुक्कामावर पाठवलं. बरं, नावावर कुण्या पाठवलं? देवाला एक नाव नाही, हजारो नाव आहे, हजारो नाव. त्याच्यातल्या कोणत्या नावावर पाठवलं? सरते शेवटी त्यांना कळलं की कोणी कोणाचं नाही या जगात. सगळ्या गोपिका एकत्रित आल्या. त्यांनी जगाचा इतिहास पाहिला युगोयुगापासून गोपिकेनी, की आपल्याला सुरुवातीला देव कशामुळे भेटला. युगोयुगापासून प्रार्थना केली, भजन केलं म्हणून देव भेटला. आता एवढ्या जणाला विचारलं, कोणीच सांगितलं नाही. झाडाला विचारलं, नदीला विचारलं, माणसाला विचारलं, बायाला विचारलं, सगळ्या जणांना विचारलं, पशु पक्ष्याला सगळ्याला विचारलं, पण कोणी कृष्ण कुठे आहे सांगितलं नाही. त्यांना कळून चुकलो. म्हणजे आता कोणाला विचारावं, कोणीच सांगायला तयार नाही. त्यावेळेला सगळ्यांनी विचार विनिमय केला आपापसात आणि सगळ्या जणी एकत्रित आल्या. एकत्रित आल्यावर त्यांना कळलं की आता कोण सांगत, कोण नाही सांगत. म्हणून देव कशाने प्राप्त होतो? आतापर्यंत देव प्राप्त कशाने केला? माध्यम काय, साधन काय? भजन. म्हणजे भजनाने देव प्राप्त होतो. आतापर्यंत इतिहास युगोयुगापासून रावण असो, तिकडे तो कोणता राक्षस, ज्ञानेश्वरी ओवी भस्मासूर, त्याने देवाचं भजन करून देवाला प्राप्त करून घेतलं. राक्षसाने देवाला भजनाने प्राप्त केलं. भजन म्हणजे एका प्रकारचं भजन नाही. आणि ऋषी मुनीने भजनाने प्राप्त केलं. ज्याने त्याने देवाला प्राप्त भजनाने केले. पण हे लक्षात आल्यावर त्या सगळ्या जणी एकत्रित आल्या आणि देवाचं भजन करू लागल्या. कसं करू लागल्या? बाबू, गायले चारा तुम्ही आताच टाकून राहिले, आताच टाकून राहिले. घरी टाकत असताना जवळ वलवल करू नका, गाई जिकडे जाईल तिकडे जाऊ द्या आणि जशा गवत खाईल तशा घेऊ द्या. तुम्ही फक्त गवत टाकाचं काम करा, वलवल करू नका, चुपचाप राहा. माझ्या मनात आलं तेव्हा सोडीन मी भागवत. नवही वाजू शकत ना, नाटही वाजू शकतो. बोल नका करू. त्यावेळेला त्यांनी एकत्रित येऊन तालासुरात भजन करू लागल्या. देव भजनाने प्राप्त होतो. जय कीर्तिकं जन्मना व्रज श्रयया अयति दुष्टता दिक्षुतावका वैभुता सर्वं स्वामी चिन्वये शरददासये साधुजात सत् करसिद्धि श्रीमृषामृता सुरतनाथ ते सुरतदासिका तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा वाढला, अधिक वाढला. म्हणून तर लक्ष्मी कायमची येऊन राहिलेली आहे. आणि
आपले प्राण धारण केल्या त्या गोपी दिशामध्ये तुम्हाला शोधत आहे. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी, आम्ही वेतन न घेणाऱ्या तुझ्या दास्या सुरतनाथ ते शुल्क दासिका. हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अगासूर, इंद्राने केलेल्या तुफान वर्ष मारुतात वैदुदानला आणि दावानं वस्त्रासूर, योमासूर इत्यादींनी केलेल्या सर्व प्रकारच्या भयापासून तुम्ही वारंवार आमचं रक्षण केलं. त्याप्रमाणे नकल गोपिका नंदनो विकल कार्तिको विश्वगुप्तये सकौरे वा स्वांततापुरे विरचिताभयं वृषणिधुर्यते चरणामि संस्कृते भया करसुरोहं कान्तकामदं चरणजीवं
याप्रमाणे हे दशरथ गोपीने भगवंताला परत प्राप्त करण्याकरता केलेलं गायन आहे, भजन आहे. भगवान श्रीकृष्णाने अवतार झाला तेव्हापासून आतापर्यंत जे चरित्र केलं त्याचं गायन आहे आणि त्याला गोपी गीत असं म्हटलेलं आहे. आणि भागवताला हा मेन पार्ट आहे की गोपी गीतातला संपूर्ण श्लोक येत असेल तर ते उच्चारण केलंच पाहिजे, नाही संपूर्ण एखादा तरी श्लोक उच्चारण केला पाहिजे. नाही निदान तीन, नाही निदान दोन, याप्रमाणे काही गोपी गीत भगवान श्रीकृष्णाची भक्ती वाढवणार आहे दररोज दररोज. आणि हे 19 श्लोक आहे गोपीने भगवंताला परत प्राप्त झालेले. त्यावर आहे ते ठिकाणी म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा कुठं असं. या नियमाने जवळ होता देव पण दुरावला अभिमानाने तो परत प्राप्त करण्यासाठी गोपिकेने गायलेले हे गीत आहे. याचा नित्यनेमाने एक श्लोक जरी पठण केला तुम्हाला दारिद्र्य चुकून येणार नाही. पण कोण आहे असं की तो नित्यनेमाने विनचूक तो नित्यनेमाने नित्यनेमात्मामध्ये तो श्लोक म्हणत. काही श्लोक आहे भागवतातले शेवटच्या दिवशी त्याचं वर्णन येतं की किती श्लोक नाही तेवढे होतं तेवढे, नाही तेवढे होतं तेवढे, त्याच्यातला भाग त्याच्यातला भाग त्याच्यातला भाग नाही सारखे शेवटी सांगितलं एक श्लोक. एकही श्लोक येत नाही त्याच्यातला अर्धही टोक येत नाही तर 4 अक्षर नाही 4 अक्षर एक तरी. पण नित्य नेमाने जर त्याचं स्मरण केलं पठन केलं माणूस ऐश्वर्यशाली होतो, दारिद्र्यहीन होतो. दारिद्र्य त्याच्याजवळ शिवाय राहत नाही. असं कोण आहे करणार? नित्य नेम नामी तो प्राण उरलो. आणि जर नित्य नेम करत असला तर मी नाही म्हणत आणि मला ज्ञानोबरायचं काही आणि पाठ नाही आपल्या बाकीला कुठून पाठ राहिला. ज्ञानोबराय म्हणतात ते कानावर आहे तरी पाठ नाही. नामी दुर्लभ आहे. जर करणारा असेल तर लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मीच नाही लक्ष्मीच्या नवऱ्यासह लक्ष्मी तुमच्या जवळ. लक्ष्मीचा नवरा कोण आहे? कोण आहे? लक्ष्मीचा पती कोण आहे? भगवान विष्णू. मग तुम्ही म्हणा आम्हाला लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी पैसा पाहिजे. लक्ष्मी निष्ठी लक्ष्मी असते. आली ईडीची धाड सांभाळून कोण? ते पैसा सांभाळण्यासाठी त्याचं पालन करण्यासाठी भगवान विष्णू पाहिजे ना. कारण पालन करता देव भगवान विष्णू आहे. एवढा कलाकार देव आहे. ईडी योग ईडीचा बाप योग पत्त्याला पता लागू देत नाही. महादेवाचं ज्या वेळेला समोर उद्या कथा आहे भस्मासुराला त्याला महादेवाची बाजू राखून धरली भगवान विष्णूने. एवढा कलाकार देव आहे. आता काही नाही याप्रमाणे मी तुम्हाला फक्त धावते छंदातनी याचं उच्चारण करून सांगितलं. लविष्ट कथा आहे. भगवंताकडून ज्या त्यांनी गोपिकीने भजन केलं भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये अवतीर्ण झाले. त्यावेळेला एक गोपी कोण्या गोपीने नख पकडलं, कोण्या गोपीने बोट पकडलं, कोण्या गोपीने उपर्ण पकडलं, कोण्या गोपीने धोत्र पकडलं, कोण्या गोपीने शर्ट पकडलं भगवान श्रीकृष्णाचं. कोणी डोळ्याकडे पाहू लागल्या, कोणी पायाकडे पाहू लागल्या, कोणी केसाकडे पाहू लागल्या. अशा अवस्थेमध्ये ज्याला भगवान श्रीकृष्ण परत त्यांच्यामध्ये आले त्यावेळेला गोपींचं सांत्वन केलं भगवान श्रीकृष्णाने आणि त्यांच्या करता परत मग महारास लीला केली. महारास लीला याला कसं वयोमर्यादा पाहिजे सांगण्याकरता शब्दशः अर्थ जरी सांगितला लोक म्हणायचे महाराज मागला काय जास्त हाय तसं सांगितलं तरी लोक म्हणते काही म्हणा काही फरक पडत नाही. वाद कसे बोंब कोणी नाही ठिकाणी हरी हरी म्हणतात हरी आली असो. त्याच्यानंतर महारास लीला केली इत्यादी इथपर्यंत हा गौरधन पूजेचा मेन कार्यक्रम होता. त्याच्यानंतर सुदर्शन शंखचूड याचा उद्धार केला. भगवान श्रीकृष्णाने युगलगीताची माहिती सांगितली आणि अक्रूराला भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला कंस
अहंकाराने गेलेले सगळे देवाला मुक्ती दिली. मग देवाजवळ अहंकार जमत नाही. गोपिकीने केला तर त्याचा जमला नाही, तर या राक्षसाचा कुठं जमल नाही जमला. म्हणजे कंसाच्या मंत्र्याने सांगितलं. काय होतं मंत्र्याचं नाव कंसाच्या? आखाड्यात उतरणारे पैलवान, 4 पैलवानापैकी त्याच्यातला एक पैलवान चाणो. मंत्र्याने सांगितलं मळे तसा येत नाही, देव तसा नाही. देव आहे नम्रता धारण करणाराचा देव. ज्याच्याजवळ नम्रता आहे त्याचा देव आहे. त्याचीच नवील्या भक्तीपैकी त्याचं जो पालन करतो तो आपल्या मथुरेमध्ये राहतो. म्हणजे कोण? अक्रूर. मक्रूराने कोणती भक्ती केली? अक्रूरच तुम्ही वंदनीय नमन भक्ती केली. मग अक्रूराला पाठवणार, अक्रूर विचार करणार. अक्रूराने डायरेक्ट होते म्हटलं किती कोण तुम्हाला गुळ देव, साखर देव, सहज देव, 500च्या नोटीचं बंडल देव, लगेच कोणाला एका जमाना प्रेमात येऊन कोणता शब्द देऊ नये. कारण तो पाळणं होतो आपल्या चरणाने होत. अक्रूर ज्ञानी होता, नमन भक्ती केली त्याने होत म्हटलं नाही. विचार करू लागला हात मध्ये उघडत आहे, याच्याजवळ बलाढ्य शक्ती आहे, शक्तिशाली राक्षस आहे. विचार केला म्हणजे आतापर्यंत यांनी एवढे राक्षस पाठवले, एकही वापस आला नाही. हे काय म्हणे 4 गोष्टी की आता काही घेणं देणं नाही. त्या निमित्तानं आपल्याला कृष्णाचं दर्शन तर केव्हाही होईल, पण कृष्णाच्या भक्ताचं, परम भक्ताचं, परमहंस पदाला पोचलेल्या गोपिकेचं, बाबा नंदाचं, यशोदेचं, त्या गावाच्या भूमीचं दर्शन होईल असा विचार केला. अक्रूर निघाला. चिंतन करत करत निघाला. अक्रूर तसा नाही, भगवत भक्त होते. रस्त्यानं जाव तरी भजन करावं लागतं, खाता खाताही भजन करावं लागतं. म्हणजे जीबीला मोकळं सोडाचं भजन करत. अक्रूर भजन करत जाणार आणि व्रजामध्ये पोहोचणार. ही कथा उद्या सकाळच्या सत्रात सकाळी 9 वाजता सांगेल. आजची कथा इथं संपवतो. आणि हे सुटल्यानंतर लगेच गायीची पूजा आहे. तुम्ही आणले असेल नैवेद्य तर दाखवा, नसून आणले तर माझ्या मुक्कामावर आम्ही देतो तुम्हाला नैवेद्य गाईल दाखवासाठी. आजच्याच दिवशी दाखवता 12 महिने काही गायीची पूजा करायची गरज नाही. आज गेली म्हणजे बिनधास काही करायचं. पण गायीची पूजा मी माझा अनुभव सांगतो. हे तुमच्या गावचे साक्षीदार आहे, समोर बसले हे अनंतपट. मला काय झालं, एकच 2 मिनिटात सांगतो गाईच्या पूजेचं. मग तो बाकी लय आहे सांगण्यासारखी, पण 2 मिनिटात सांगतो. काय झालं, मी सकाळी पूजा करतो, पण कधी कधी हाताने उचलतो, पण ते चौरंग देवाचा उचलून पलंगावर उचलता की देव पडले माझ्यावर. अंगाचं पाणी थरथर कापू लागलं. त्याच दिवशी कुठंतरी मला दूर प्रोग्रामला जायचं होतं. मी केलाय का पोचलेल्या हस्तीला फोन महात्म्याला, महाराज असं झालं म्हणजे बाबाजी काही घाबरू नका, गाईला थोडं गुळ आणि गहू लावा. त्याच गाडीत येणार होतो, त्यात निघालो, बॅग भरली. हे सोबत होते माझ्यासोबत. धूळ घेतला, गहू घेतले, गोरक्षण जवळ उभा राहिलो. 15-20 मिनिट गेले गोरक्षण जवळ गाईला गहू, नाडी, गुळ आणि गहू मांडण्यासाठी. जळगाव खांदेरला जायचं होतं कीर्तनाला. गाईला गुळ आणि गहू मांडण्यासाठी 15 मिनिट निघून गेले. फक्त 15 मिनिट मांडण्यासाठी निघालो. रोडने लागलो. हे 15 मिनिट जर तिथं नसतील गेले तर त्याच्या 100% आज मी इथं भागवताल म्हणून सापडलो नसतो. माझ्या समोर 5 मिनिटात 10 मिनिटाच्या टकना चूर गाडी. त्याच्यात नंतर एक कारंजा घाडगे जवळ शकंदानं वाचलो होतो. अशा काहीला गायीची पूजा करण्याचं महात्म्य, जे योग्याकडे सामर्थ्य ते सामर्थ्य गायीच्या ठिकाणी आहे. गायीची पूजा केल्याने गायीला गोड म्हणा, गहू म्हणा, ते जीवनी नित्यनेमाने जर बऱ्याच गोष्टीची प्राप्ती होते एक. आणि दुसरी गोष्ट जे गंडांतर करते, गंडांतर मी आत्ताच सांगितलं की गंडांतर हे फक्त योगी म्हणजे साधू टाळू शकतो. आणि दुसरा नंबर काय, दुसरं कोणा सामर्थ्य नाही. गंडांतर म्हणजे अचानक आलेला मृत्यू, हेच टाळू शकतं. माझ्या जीवनातले 4-5 अनुभव पुष्कळ आहे, त्याच्यात टाइमपास करते असं महत्व आहे. म्हणून आजच्या दिवशी नैवेद्य द्या असं माझं
सेवा केली तर गायीच्या वास्तव्याने प्रसन्नता तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ऐश्वर्य वास करते. झालेल्या सेवेचा पूर्ण विराम देतो. दररोज गायीची सेवा करत जावा ही अपेक्षा करतो. श्रीमन्नारायण नारायण नारायण. पाण्याने आणि कामधेनूने आपल्या दुधाने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक केला. आणि श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि इंद्राचा वार्तालाप सांगितला. थोडक्यात सांगतो एक श्लोक. श्रीकृष्ण म्हणतात, ही इंद्रा तू ऐश्वर्याने फार माजला होता. माया अत्यंतकारी मगवन मक भंगो बृहत्तमा. म्हणून तुझ्या कृपा करून तुला माझं नित्य स्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञ भंग केला. नंतर कामधेनू म्हणाली, हे कृष्णा महायोगी, आपण महायोगी आहात. आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचं परम कारण अत्यंत संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. आपल्यामुळे आम्ही सनात झालेला आहोत. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा त्याग कामधेनूने अभिषेक केला. इंद्र परत गेला. ब्रह्मादिकादी देवाला सुद्धा ज्यावेळेला मोह झाला त्यावेळेला ब्रह्मदेवाने सुद्धा स्तुती केली. इंद्राला तर किती वेळा भगवान श्रीकृष्णाने किती वेळा भगवान श्रीकृष्ण आणि इंद्राचा गर्व जिरवला. पण इंद्र अतिशय लोभी देव आहे. तो परत चुक्या करतो, परत क्षमा मागतो, परत चुक्या करतो, परत क्षमा मागतो. याप्रमाणे नंतर कृष्ण अशा प्रकारे इंद्राने गायांनी गोकुळांचे स्वामी गोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव गंधर्व इत्यादी सर्व स्वर्गाकडे निघून गेला. एकदा देवाधिक देवता सुद्धा व्रत वैकल्य करायचे आपणच करतो असा काही नियम नाही आहे. नियम म्हणजे आपणच करतो असं काही मोठं आश्चर्य नाही. देवाधिक देवता व्रत वैकल्य करायचे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे पिता सुद्धा एकादशी व्रत करायचे. शुकाचार्यजी महाराज म्हणतात, राजन एकादशी व्रत आपण करतो हे एका पासंगात सुद्धा बसत नाही. मी असो का तुमचं माहित नाही पण मी सांगतो. पासंगात दशमीला एक टाइम जेवावं लागतं. 3 दिवस भात खाता येत नाही. 3 दिवस भात खाल्ला तरीही एकादशी न केल्या एकादशी केल्याचं पुण्य भेटत नाही. भात 3 दिवस. दशमी एकादशी खातच नाही पण द्वादशीला अनेक नियम आहे. एकादशी झाली, द्वादशी लागली, मुहूर्त वगैरे 4 कोणी 5 कोणी 7 कोणी केव्हा. पण उठल्याबरोबर आपण डायरेक्ट काही स्नान करत नाही, भजन पूजन करत नाही. उठल्याबरोबर दात घासणे अमुक करणे करावंच लागतं.
ती क्रिया आहे, दैनंदिन क्रिया करावंच लागतं. आणि केल्यानंतर मग लगेच चहा पितो, चहा पिल्यावर नाश्ता करतो. तसं व्रताचं फळ भेटत. कुठल्या बरोबर आधी क्रिया झाल्यानंतर स्नान करणे, तुळशीचं तीर्थोदक घेणे, घेतल्याशिवाय एकादशीच्या व्रताचं पुण्य पदरी पडत नाही. बाबा नंदाला एकादशी व्रत शुकाचार्य महाराज सांगतात, मी सांगत नाही. एकादश्याम निराहार समभ्यज्य जनार्दन मां नंदस्तु कालिंद्यां द्वादश्याम जलमाविशत्. नंदानी एकादशीला उपवास करून भगवंताची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचं स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. ही वेळ असुराची आहे लक्षात न आल्याने ते रात्रीच्या वेळी यमुनेच्या पाण्यात उतरले. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याची वेळ, पण या वेळेला नदीमध्ये स्नान करता येत नाही. न लक्षात आल्यामुळे ते रात्रीच्या वेळी यमुनेच्या पाण्यात उतरले. त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडला आणि वरुण लोकात घेऊन गेले. बाबा देवाच्या पित्याला वरुण लोकात घेऊन गेल्यावर बाबा नंद न आढळल्याने सगळेजण कृष्ण बलरामाला हाका मारू लागले. भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण वरुण लोकात गेले आणि त्यावेळेला वरुण देवता धावत आले. पूजन केलं, भगवान श्रीकृष्णाचा नमस्कार केला. येण्याचं प्रयोजन विचारलं, सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की माझ्या पित्याला तुझ्या सेवकाने आणलेला आहे. त्यावेळेला वरुणाने म्हटलं, हा माझा मूर्ख शेकायला काय करावं. त्यावेळेला हे पितृभक्त गोविंदा आपण आपल्या पित्याला घेऊन जावं. आणलं. जसं बाबानंदाला आणलं, सगळे गोकुळवासियातले लोक गेले. लहान मुलं, वयोस्तर, बरोबरीचे, काही बाया, काही म्हणजे स्त्रिया, बरोबरीच्या वयाची माणसं, लहान मुलं वरुण लोकात गेले. तुम्ही वरुण लोक कसं आहे, आता जर एखादा माणूस विदेशात गेला आणि तिथून जर परत आला तर गाव त्याच्या जवळ, पण कसं काय तिथचे माणसं कोणी कोण जेवते, पायाने जेवते का हाताने जेवते, तोंडानं बोलते का काय न बोलते, त्याच्याजवळ चौकशी करावी. त्याची बाबानंदाकडे गेले, ते चौकशी करायचं. बाबानंदाने सांगितलं ते वरुण लोकांचं वैभव. त्यावेळेला ते लहान मुलं कृष्णाच्या माग लागले आणि कृष्णा म्हणे आमची इच्छा पूर्ण कर, आम्हाला वरुण लोकात जायचं. भगवान श्रीकृष्ण काय करते, जाऊ जायचं मागच लागले. भगवान श्रीकृष्णा जोड जमा झाले. भगवान श्रीकृष्ण चला काय लावा म्हणे सगळे जण डोळे, सगळ्या जण डोळे लावल्या बरोबर वरुण लोक सगळे जण पाहून राहिले. आपण कुठं होतो, कुठं आलो, पाहिला वरुण लोक सगळं दाखवला. मग आता झालं म्हणे काम, म्हणे हो चला म्हणे लावा डोळे. पेद्यानं डोळे लावलेच नाही, तसाच राहिला. सगळे जण खाली आले, पेद्याच न थकला, बसला वस्तूवर बोललं. म्हणजे संशयावरी घोर. पण तो भगवान श्रीकृष्णाचा एक मित्र होता. भगवान श्रीकृष्णाने परत त्याला आणलं. याप्रमाणे नंतर शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती. मोगरा वगैरे सुगंधी फुलं उमलली होती. हे पाहून भगवंताने योगमायेचा आश्रय घेऊन रास क्रीडा करण्याचा संकल्प केला. त्याच वेळी फार दिवसाची भेटलेल्या पतीने तेच्या मुखाला केसर गेलं तिचा विरतापूर करावा. त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशे नेमूक आपल्या शीतल किरणाने किरण रूप कानाने उदयकाली रंगाने तामस्त्री चराचराचा ताप उदयाला आला. श्रीकृष्णाने ताज्या केसरासारखे लक्ष्मी व लक्ष्मीच्या मुख कमलासारखं मनोहर पूर्ण चंद्रबिंब त्यांच्या
कोमल किरणाने आपल्याला वृंदावन पाहलं आणि वेणूवर ब्रज सुंदरीनं आपली असणारं गीत वाजवण्यास सुरुवात केली. किती मधुर 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 वाजवितो वेणू, मधुर 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 वाजवितो. आणि स्वतः जेवित होत्या त्या भोजन सोडून निघाल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन उठणं लावत होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर काजळ लावत होत्या. हे ऐकल्याबरोबर ते सोडून निघाल्या. पतीने पित्यानी भाऊनी भाऊ आणि जाती बांधवांनी त्यांना अडवलं तरी गोविंदाने चित्त हरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की त्या थांबल्या नाही. मन मोहन रे मन मोहन रे मन मोहन मुरली जाऊ लागला. त्यावेळी काही गोपी घरामध्ये होत्या की त्यांना बाहेर पडणे अशक्य झालं. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णाचं ध्यान करू लागला. अंतर्ग्रह गताकाशित गोप्यो लब्ध निर्गणमा कृष्णं तदावनायुक्ता दार्ढ्योन्मीललोचना
कृष्णाच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनाने त्यांच्या हृदयाची व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचं पाप भस्म होऊन गेलं आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचं पुण्यही संपलं. अशा रीतीने पाप पुण्य संपल्यामुळे त्यांचं गुणमय देह नाहीसे झाला. जार बुद्धीने का असेना त्या परमपुरुषाशी त्यांचं मिलन झाल्यामुळे त्यांचं कर्मबंधन तात्काळ नाहीसं झालं. त्यामुळे त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला व त्या दिव्य देही झाल्या. याप्रमाणे राजा परीक्षितीने प्रश्न विचारला. कृष्णं विदु परम कांतं न तु ब्रह्म तया मुने गुण प्रवाहो परम कामागुणधियां कथम. मुनिवर्य, श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परमप्रियतम मानित होत्या. त्यांना ते काही ब्रह्म वाटत होत. अशा प्रकारे गुणामध्ये आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणाचा प्रवाह रूप असलेल्या या संसाराची नियुक्ती होणे कसं शक्य आहे. राजा परीक्षितीने प्रश्न विचारला. शुकाचार्य महाराज त्याचं उत्तर देतात. शुकाचार्य महाराज म्हणतात, मी तुला यापूर्वी सांगितलं होतं राजन की चेदिराय शिशुपालाने भगवंताबद्दल देशभाव ठेवणे त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली. तर मग ज्या गोपी श्री कृष्णावर अनन्य प्रेम करतात त्यांना प्राप्त होतील यात काय आश्चर्य आहे राजा. हे राजा अविनाशी अनंत निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियता असणाऱ्या भगवंताचा प्रकट होणे माणसाच्या परम कल्याणासाठी आहे. ज्या गोपी जवळ आलेल्या पाहून भक्त्या श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतांनी आपल्या वाक्च्या तुर्याने त्यांना मोहित करीत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वागतम वो मा भाग प्रियंकिं करवाणि वह व्रजस्यानामयं कच्चित् वृत्ततागम कारणम्. ही मा भाग्यवान गोपीनो, तुमचं स्वागत असो. तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट करू. गोपिकेला म्हणतात, महाभाग्यवान गोपीनं तुमचं स्वागत आहे. आल्या तुम्ही त्याबद्दल स्वागत आहे. तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट करू मी. व्रजामध्ये सर्व कुशल तर आहे ना. यावेळी तुम्ही इकडे का. हे सुंदरीनो, आधीची रात्र भीतीदायक. यावेळी हिंस प्राणी इकडे तिकडे फिरत असतात. तुम्ही घरी परत जा. स्त्रियांनो, येथे थांबणं बरं नाही. नामदेव महाराज सुंदर वर्णन करतात. रात्र काळी घागर काळी, 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 रात्र काळी घागर काळी,
पतीची, सासूची, सासऱ्याची, घरच्याची पर्वा न करता आम्ही तुला समर्पित झालो आणि आता तू म्हणतो की घरी जा, देवा आम्ही जाणार नाही. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले तुम्ही दिसत नाही असं पाहून तुमचे आई वडील, पती, पुत्र किंवा भाऊ तुम्हाला शोधतील, त्यांना घाबरून सोडू नका. तर आता घरी परत आहे पतिव्रता, न उशीर करू नका, आपल्या पतीची सेवा करा. आणि आपल्या पतीची सेवा करा. तुमच्या घरातील मुलं रडत असतील त्यांना दूध पाजा, वासर अमृत असतील त्यांना गाईजवळ सोडून गाईच्या धारा काढा. तद या तम्मा चिरण गोष्टा सुरसस्वध्वम पतिं सती क्रदंती वत्सा बालाश्च ताणपायतस्तुतः. किंवा माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही त्याला असाल तेही योग्य आहे, कारण जगातील सर्वच प्राणी माझ्यावर प्रेम करतात. कल्याणी गोपीनो, पतीची आणि त्यांच्या बांधवाची निष्कपट भावाने सेवा करणे आणि मुलाबाळाचं पालन पोषण करणे हा स्त्रियांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हा दशमस्कंद आहे आणि दशमस्कंदातला हा 19वा अध्याय आहे. याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. जर हा धर्म सोडला तो पुढे भगवान श्रीकृष्ण गोपीला सांगतात दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्या धनोऽपि वा पतिं स्त्रीभिर्हातव्यो लोकेभ्योभिरपातकी. ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये. पापी सोडून पतीचा त्याग करू नये. मग तो वाईट स्वभावाचा असो, भाग्यहीन असो, मूर्ख असो. पती स्त्रीभिर हाताव्य लोक्यप्यो भिरपातकी. मूर्ख असो, वृद्ध असो, म्हातारा असो, रोगी असो किंवा निर्धन असो, कुली स्त्री आणि परपुरुषाकडे जाणे तर सर्वथैव निंदा आहे. कारण हे कुकर्म स्वर्ग प्राप्तीला विघातक आहे, अपकीर्तिकारक, हीन, कष्टप्रद आणि नरक भयाला कारण आहे. असर्ग्यम्यश्च फलं कच्छुं भयावहं जीवश्चञ्च सर्वत्र औपत्यकुलस्त्रियः. श्रवणात् दर्शनात् ध्यानात् भावोन्कीर्तनात् न तथा सन्निकर्षेण प्रतीयात् ततो गृहान्. गोपीनो, माझ्या लीला आणि गुणाच्या श्रवणाने, रूपाच्या दर्शनाने, या सर्वांचं कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून तुम्ही घरी परत जा. शुकाचार्य महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्णाचे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या आणि त्यांच्या आशा घोडीला मिळाल्या आणि अपार चिंता करू लागल्या. याप्रमाणे काही गोपिका म्हणू लागल्या कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या. कृष्णावरच त्यांचं अनन्य प्रेम होतं. त्यांचे निष्ठुर बोलणे कोणत्या रडू लागून कोसळू लागल्या. रडू प्रणय कोपामुळे सद्गदित झालेल्या वाणीने त्या प्रियतमामध्ये भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागल्या हे प्रभू, असे निष्ठुर बोलू नका. आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणावर प्रेम करीत आलेलो आहोत. तुम्ही स्वतः निर्णय घेण्यास स्वतंत्र आहात. तरीही जसे आधी
तसे तुम्ही आमच्यावर प्रेम करा, आमचा त्याग करू नका. धर्माचं मर्म तुम्ही जाणता. आपले पती पुत्र बांधवाची सेवा करणे हा स्त्रियाचा धर्म आहे असं तुम्ही म्हणाल, तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती असणाऱ्या तुमची सेवा केली पाहिजे. याप्रमाणे मनमोहन आजपर्यंत आमचं चित्त घरात रमत असे, म्हणून आमचे हातही घरकामात लागत होते. याप्रमाणे त्या गोपिका भगवान श्रीकृष्णाशी वार्तालाप करू लागल्या. आणि अनासक्त श्री भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा गोपींची जी इच्छा होती ती भगवान श्रीकृष्णाने पूर्ण केली. प्रेम भाव जितके श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले. जगातील भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला की तेव्हा त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असं समजू लागला. त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकार उत्पन्न झाला आहे असं जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्या कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तेथेच अंतर्धान पावले. भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावले. ज्याला एवढी इच्छा भगवान श्रीकृष्णाने त्यांच्याशी रममान झाले. कितीतरी गोपी असेल, प्रत्येक गोपीजवळ भगवान श्रीकृष्ण दिसू लागले, त्यांच्याशी खेळू लागले वगैरे वगैरे. त्यांना लगेच अभिमान झाला. त्यांचा तो गर्व नाहीसा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला त्यांच्यामधून अंतर्धान पावले, अंतर्धान झाले, त्यावेळेला गोपिका विलाप करू लागल्या. विरह सहन होईना. आपल्या जवळ असणारा त्यावेळेला आपण एखाद्या आवडत्याच्या किंवा देवाच्या दूर गेलो त्यावेळेला आपल्याला तो विरह सहन होत नाही. आपल्याला एकदम निष्कपट प्रेम देणारा माणूस जर आपल्यातून निघून गेला किंवा त्यांच्या जवळून दूर गेलो आपण, तर आपल्याला तो विरह सहन होत नाही. त्यावेळेला त्या गोपिकेला तो विरह सहन होईल. काय करणार? सगळ्या जणी एकत्रित आल्या आणि माणूस त्यावेळेला देवभान विसरतो. मग अमुक जण दिसत नाही, काय करेल याची पर्वा नाही. जो भेटल त्याला विचारतो, अमुक जण दिसला का, ते दिसला का, हे दिसला का, दिसला का काय. तशा त्या गोपिका जो भेटल त्याला विचारू लागल्या. आणि एका ठिकाणी गायन ते उच्च सुरात गायन करू लागल्या. आणि जो भेटल त्याला तुकोबा राहिला. माणसाला म्हटलं कसं आहे का एका दाबा कौन नाही केला, कौन नाही केला.